स्पेसिफिकली आतमध्ये मेन्सच्या सिलेबसमध्ये मेन्शन केला गेलेला आहे. ज्या सिलेबसमधला जो हा घटक आधी होता तो म्हणजे त्या घटकाला ॲक्च्युली फक्त असं म्हणायचं की डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे माहितीचे पृथक्करण, ज्यामध्ये आपण बार ग्राफ किंवा आपण त्याला आपण जनरली पाहिलं तर अशा प्रकारचे ग्राफचे जे काही क्वेश्चन यायचे तुम्हाला बार ग्राफ असेल, त्यानंतर लाईन ग्राफ असेल आणि त्यानंतर आता वृत्तालेख वगैरे हे प्रश्न आपण मागच्या प्रिलिम्स वगैरेमध्ये पण पाहिले असतील. ठीक आहे, हा सुद्धा सांख्यिकीचाच भाग आहे. हा सांख्यिकीचा हा पहिला पार्ट आहे, तो लक्षात घ्या. आणि आता जो सेकंड पार्ट जो नव्याने त्यांनी ऍड केला सिलेबसमध्ये तो म्हणजे सांख्यिकीचा इतर पोर्शन, जो इयत्ता 8वी 9वी आणि 10वीच्या पुस्तकात सुद्धा दिलेला आहे स्टेट बोर्डमध्ये आपल्या. ठीक आहे, आणि मग आता त्यामध्ये नेमकं आता नवीन आपल्याला काय स्टडी करायचं. जुनं तर ऑलरेडी आपण आपल्या जे काही ऑनलाईन बॅच आहे त्यामध्ये याच्यावर लेक्चर तर घेतलेलंच आहे. हे सगळे ग्राफचे प्रकार आपण एक्सप्लेन केलेले आहेत. फक्त नव्याने जो ऍड झालेला पोर्शन आहे त्या सांख्यिकीमध्ये आपल्याला नेमकं करायचं काय तर मीन, मीडियन आणि मोड नेमकं हे असतं काय, मध्य काय असतं, मध्यक काय असतं आणि बहुलक काय असतं, हे आज आपण स्टडी करणार आहे. तर यामध्ये सांख्यिकी चॅप्टरचं नेमकं मिनिंग काय, अर्थ काय, तर आपण बऱ्यापैकी संख्यांचा अभ्यास करतो, सामग्रीचा अभ्यास करतो. म्हणजे 40 मार्क असणारे विद्यार्थी किती एमपीएससीच्या परीक्षेमध्ये प्रीमध्ये समजा, किंवा 50 मार्क असणारे विद्यार्थी किती, असे जे काही गट आहेत त्याचे 40 मार्कावाले, 50 मार्कावाले, 60 मार्कावाले, त्यांचा जो डेटा असतो त्या डेटाचा अभ्यास म्हणजे सांख्यिकी असं लक्षात घ्या. आणि त्यावरून त्याचा मध्य काढणे, मध्यक काढणे, बहुलक काढणे, हे सगळे प्रकार आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहे. तर सांख्यिकीची जी व्याख्या आहे जी स्टेट बोर्डमधली आहे त्यात काय पाठ करायची गरज नाही. जे मी आता सगळं तुम्हाला सांगितलं तीच व्याख्या आहे की एखाद्या मोठ्या समूहाचा अभ्यास करण्यासाठी समजा 2 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली, एवढ्या मोठ्या समूहाचा अभ्यास करायचा आपल्याला, तर त्यातलं फक्त आपण एक जनरली 40 ते 50 मार्क मिळालेले विद्यार्थी 100 पैकी त्याचा जर अभ्यास केला, म्हणजेच काही घटकांचा फक्त एक लहान गट आपण त्यातला निवडला, 40 ते 50 मार्क असणारे विद्यार्थी, त्याच्यामध्ये तो त्याचा गट काय असतो तर त्याचं प्रतिनिधित्व करत असतो, आपण त्याचा अभ्यास करणं, याच पद्धतीला आपण म्हणतो सांख्यिकी. हे लक्षात घ्या. दुसरं एकदम त्याची काही किचकट व्याख्या बनवू नका, साधी सरळ व्याख्या आहे. निवडणुकीचा सर्वे करायचा समजा, तर आपण जे काही एक्झिट पोल वगैरे पाहत असतो, ओपिनियन पोल आपण पाहत असतो निवडणुकीच्या वेळेला, तर निवडणुकीमध्ये आपण जे काही पोल पाहतो ते पोल काय सगळ्या लोकांना विचारून काढलेले नसतात. समजा आता एखादा मतदारसंघ घेतला, त्या मतदारसंघामध्ये काही स्पेसिफिक ठिकाणी ते लोक सर्वे करतात, त्यात काय प्रत्येकाला आपल्याला काही कोणी विचारायला येत नाही, त्यात स्पेसिफिक लोकांना ते विचारतात, काही गटांना विचारतात आणि त्याच्यामधून ते लोक सर्वेमध्ये म्हणतात की हा पक्ष जिंकेल किंवा तो पक्ष जिंकेल. त्यालाच म्हणतात सांख्यिकीचा अभ्यास. लक्षात घ्या, वेगळं असं काही नाहीये. ठीक आहे, आणि मग त्याच्यामध्ये एक आपण समजा जर पाहिलं की आपली एमपीएससीची परीक्षा झाली समजा, तुम्हाला पुढची व्याख्या क्लिअर करून देतो. एमपीएससी एक्झाम झाली, त्यामध्ये आपल्याला आता 0 मार्कापासून ते पार 100 मार्कापर्यंत काही लोकांना निगेटिव्ह मार्क पण असतात, तुम्ही त्यात नाहीच आहे 100%. ठीक आहे, तर हा जो काय आपण अभ्यास करतो तर याच्यामध्ये बऱ्यापैकी जर आपण पाहिलं ना, एक 40 ते 50 मार्काच्या मध्ये हे बहुसंख्य विद्यार्थी असतात. बहुसंख्य म्हटलं तर बऱ्यापैकी जे काही कट ऑफ लागते ते कट ऑफ पण त्याच्यामध्येच लागते, बहुसंख्य. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं की इथं खूप सारे विद्यार्थी असतात, म्हणजे संपूर्ण 0 ते 100चा जो मीडियन किंवा आपण त्याला मध्यांक असं म्हणतो किंवा जे काही मिडल टर्म असतो तो याच्यामध्ये आपल्याला सापडतो आणि त्याला म्हणतो आपण कट ऑफ, की जी कट ऑफ लागली परीक्षेची. करेक्ट, लक्षात घ्या. मग त्या कट ऑफ नुसार आपण बाकीचं की कोण पास झालं कोणी नापास झालं ठरवतो. मग हे त्या पद्धतीचं असतं की बाबा केंद्रीय प्रवृत्ती काय असते, की समजा आता 45ला कट ऑफ लागली तर 45 त्याचा बरोबर मीन झाला, त्याच्या वरचे विद्यार्थी क्वालिफाय आणि त्या खालचे सगळे डिस्क्वालिफाय. म्हणजेच काय की केंद्रीय प्रवृत्ती काय असते की सर्व जो काय सर्वे आपण केलाय, जो काय आयोगाने सर्वे केलाय समजा, त्यामध्ये मिळवलेल्या सांख्यिक सामग्रीमध्ये एक गुणधर्म आढळतो. त्याच्यामध्ये एखाद्या संख्येच्या आसपास इतर संख्यांची गर्दी असते, कट ऑफच्या आसपास इतर सगळे विद्यार्थी असतात, कमी कोणी जास्त. म्हणजेच अर्थात आपण समजून घेऊ शकता की यालाच म्हणतो आपण केंद्रीय प्रवृत्ती. समजा कट ऑफ लागली 45 मार्काला, तर या 45च्या आसपास अर्ध्या मार्काने कट ऑफ गेली, 1 मार्काने कट ऑफ गेली, असे खूप सारे विद्यार्थी असतात. काही लोक 45.5ला क्वालिफाय झाले असतात, कोणी 46ला क्वालिफाय झालं असतं. तर याच्या आसपास सगळे विद्यार्थी असतात, याला म्हणतो आपण केंद्रीय प्रवृत्ती. आणि एक्झॅक्टली याच्यासाठी तुम्हाला लोकांना 3 प्रकारचे नवीन नवीन एक टर्म्स येतील आता, ज्यामध्ये आपण त्यांचा मध्य काढू शकतो. त्यामध्ये मध्य काढता येतो, मध्यक काढता येतं आणि बहुलक काढता येतं. आता हे नेमकं काय आहे तर आपण याला वेगवेगळं स्पेशली शिकूया. त्यामध्ये टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 असे 3 प्रकार आपण केलेले आहेत. पहिला प्रकार तो म्हणजे आपला मध्य, ज्याला आपण सरासरी असं म्हटलं तरी काय अडचण नाहीये. जो सरासरी चॅप्टरमध्ये आपण जो शिकलो तोच मध्य आहे. तर सामग्रीतील सर्व संख्यांच्या अंकगणितीय सरासरीला म्हणजेच आपण त्याला ॲव्हरेज असं जरी म्हटलात तरी काय वावगं ठरणार नाही. ॲव्हरेज म्हणजेच मध्य, हे लक्षात घ्या, म्हणजेच मीन. ठीक आहे, जसं उदाहरणार्थ आपण पाहिलं समोर एक 25, 30, 27, 23 आणि 25 यांचा मध्य काढा. तर आपण जनरली सरासरी काढत असताना काय करतो, सगळ्यांची बेरीज करतो आणि किती संख्येत त्याने आपण त्याला भाग देत असतो, बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण समजा या सगळ्यांची बेरीज केली, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला मध्य काढायचं आहे, तर मध्य म्हणजेच आपण त्याला सरासरी असं म्हणा. आणि सरासरी म्हणजेच दिलेल्या सगळ्या संख्यांची काय करायची, बेरीज करायची.
म्हणजे मी लिहून दाखवतो स्टेप बाय स्टेप काय असेल ते. 25 अधिक 30 अधिक 27 अधिक 23 अधिक 25 या सर्व संख्यांची बेरीज करून ह्या संख्या नेमक्या आहेत किती, तर 1 2 3 4 आणि 5 या 5 संख्या आहेत. तर आपण त्याला 5 ने भाग देतो, त्याला म्हणतो आपण सरासरी, आणि त्यालाच म्हणतात सांख्यिकीमध्ये मध्य, वेगळं काही नाहीये. ठीक आहे. तर यामध्ये आपण यांची बेरीज केल्यानंतर 5 आणि 3 8, 8 7 15, परत 15 असेल, 15 आणि 5 20, इथं आला 0, हातचा आला 2, 2 आणि 2 4, 5 6 7 8 9 10 11 12 13 यांची बेरीज झाली 130 आणि छेदामध्ये 5. आपण 130 ला 5 ने भाग दिलं, जे काय उत्तर येईल पूर्णांकात अपूर्णांकात व्हॉट एव्हर इट मे बी, ते आपलं उत्तर असेल सरासरीचं म्हणजेच मध्यचं. लक्षात घ्या. तर आपण 5 ने त्याला भाग दिल्यानंतर 5 1 5, 5 2 10, ठीक आहे, आणि त्या 5 6 30, आपला आन्सर असेल 26. तर या दिलेल्या सामग्रीचा, या दिलेल्या सांख्यिकीचा, दिलेल्या माहितीचा, प्राप्तांकांचा जो मध्य आहे, जी सरासरी आहे ती आहे 26. हे लक्षात घ्या. क्लिअर. दुसरं आता पुढचं बघूया आपण सेकंड क्वेश्चनमध्ये. आता तुम्हाला असं म्हटलं की कोणीतरी एखादा व्यक्ती आहे मुकुंद नावाचा, त्याचं 7 वर्षाचं सोयाबीनचं एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये किती बघा, 10 7 5 3 9 6 आणि 9 असं काहीतरी दिलंय. ठीक आहे. आणि तुम्हाला त्यावरून त्याचा काय करायचं, मध्य काढायचा. आणि मध्य म्हणजे काय, तर मीन म्हणजेच ॲव्हरेज काढायचं आपल्याला. तर तो कसा काढणार बघा आता. मध्य इज इक्वल टू दिलेलं सगळं जे काय उत्पन्न त्याचं 7 वर्षातलं, त्या सगळ्यांची बेरीज करायची. बेरीज बघा आता व्यवस्थितपणे एकदम आरामात. फक्त हे लिहिताना एखादा नंबर चुकून मिस झाला तर मग गडबड होईल. ते नंबर फक्त मिस होऊन देऊ नका. संख्या व्यवस्थित मोजून घ्या. 7च आहेत का किती आहेत त्या. ठीक आहे. 10 अधिक 7 अधिक 5 अधिक 3 अधिक 9 अधिक 6 अधिक 9 या पद्धतीने आपण एकदा व्यवस्थित संख्या बघून घ्यायच्या, सुटसुटीत लिहायचं, व्यवस्थित लिहायचं. 1 2 3 4 5 6 7 असं 7 वर्षांचं उत्पन्न आहे. व्यवस्थित आपण इथे भागिले इथे 7 करणार आहे, कारण 7 वर्षाचं उत्पन्न आहे. करेक्ट. यांची आता बेरीज करू आपण आपल्या बेसिक पद्धतीने. नॉर्मल आपलं इयत्ता पहिली दुसरीसारखी बेरीज करायची. जास्त एकदम कुठलं तोंडी वगैरे करण्याचा प्रयत्न करू नका. नॉर्मल बेरीज करायची. 9 आणि 6 15, 15 आणि 9 इथं केलं तर इथं आला आपला 24, 24 नंतर 3 27, 27 आणि 5 इथं 32 झालं. 32 आणि 7 या ठिकाणी आपलं आलं 39, 39 आणि 10 ऍड केलं तर आपलं बनलं या ठिकाणी 49. आणि त्याला जर 7 ने भाग दिला तर 7च्या पाड्यात 49 आहे. नशीब नसेल तर पॉईंटमध्ये उत्तर येईल असं. ठीक आहे. सो 7 1 7, 7 7 49, आपला आन्सर असेल 7. 7 असेल त्याचा ॲव्हरेज, म्हणजे असेल त्याचा मीन, म्हणजेच मध्य. हे लक्षात घ्या. याचं उत्तर असेल 7. म्हणजे 7 क्विंटल आपल्याला आन्सर द्यावा लागेल. करेक्ट आहे. नेक्स्ट. आता पुढे एका हॉकी खेळाडूने 9 मॅचेसमध्ये 9 सामन्यामध्ये केलेले गोल काय काय दिलेत बघा. 5 4 0 2 2 4 4 आणि 3 3 असे त्यांनी टोटल जे काही गोल्स केलेत ते त्यांनी दाखवलेत. काही ठिकाणी त्यांनी गोल केले नाही, तिथे 0 दाखवलाय. ठीक आहे. तर यांचा मध्य आपल्याला काढायचा, सरासरी काढायची. तर पुन्हा तेच मध्य बरोबर काय, त्या सर्वांची बेरीज करायची. 5 अधिक 4 अधिक 0 अधिक 2 अधिक 2 अधिक 4 अधिक 4 प्लस 3 अधिक 3. सगळ्या संख्या एकदा व्यवस्थितपणे बघायच्या आल्यात का. ठीक आहे. आणि या सगळ्यांना टोटल जेवढ्या मॅचेस त्याने खेळल्या होत्या 9 मॅचेस, त्या 9 ने त्याला भाग द्यायचा आहे. क्लिअर कट आहे. ठीक आहे. आता यांची बेरीज करूया आपण. किती येते काय ते क्लिअर कट समजेल. 3 आणि 3 इथं 6, 6 आणि 4 10, 10 आणि 4 14, 15 16 17 18, 18 आणि 4 22, 22 आणि 5 या ठिकाणी येईल 27. 27/9. बस इतकंच आहे. आणि 9 ने आपण त्याला भाग दिला की तुम्हाला त्याची सरासरी मिळून जाईल. तर 9च्या पाड्यामध्ये 9 1 9, तर 9 त्रिक 27. आपला आन्सर असेल 3. हे इतकं सिंपल आहे. याला इतकं जास्त म्हणजे टेन्शनमध्ये येऊ नका. खूप सिंपल चॅप्टर आहे. सरासरी आलं पाहिजे तर मध्य होऊन जातं. बाकी उरलेले जे 2 चॅप्टर आहेत ते म्हणजे मध्यक आणि बहुलक, हे अजून सोपं आहे, याच्यापेक्षाही सोपं आहे. ठीक आहे. आणि मग नेक्स्ट आता पुढे बघूया आपण. तर सरासरीचं एक गणित मध्य नावाने कसं चेंज करून आलं ते बघा आता. तर 5 संख्यांचा मध्य म्हणजे सरासरी, मध्याला तुम्ही सरासरी समजला तरी चालतंय. 5 संख्यांची सरासरी ही 50 असून मध्य म्हणजे सरासरी 50 असून त्यातील 4 संख्यांचा मध्य हा 46, म्हणजे 4 संख्यांची सरासरी 46 आहे. तर 5वी संख्या कोणती. आपण जे ॲव्हरेजचं आपलं लेक्चर जे आधी पाहिलेलं आहे आपण, त्यामध्ये सुद्धा आपण बघू शकता असं गणित घेतलेलं आहे. तेच फक्त मध्य या नावाने आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं. तर ते सेम करायचं, वेगळं काही करायचं नाहीये. काय करणार आपण, इथं 5 संख्यांचा मध्य 50 आहे. तर आपण 5 गुणिले 50 करून घ्यायचं पहिल्यांदा, जेणेकरून ह्या 5 संख्यांची संपूर्णतः आपल्याला बेरीज मिळते. लक्षात घ्या. म्हणजे असा जगातला एकमेव फॉर्म्युला जिकडे गुणाकार केल्यावर बेरीज मिळते. कारण ॲव्हरेज 50 आहे, 5 संख्यात, तर प्रत्येकाचं ॲव्हरेज 50 50 50 म्हटलं की 5 गुणिले 50. करेक्ट. आणि त्याच्यानंतर त्याच्यातल्या 4 संख्यांचा मध्य इथे लिहायचं. 4 संख्यांचा मध्य किती आहे, 46 आहे. आणि करायचं काय,
यांचा गुणाकार केला तर 5 संख्येची टोटल मिळते, यांचा गुणाकार केला की 4 संख्येची टोटल मिळते आपल्याला, आणि मग त्यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला त्याने जो प्रश्न विचारलाय 5वी संख्या कोणती, त्याचा आन्सर येऊन जातं. तर इथे येईल 5वी संख्या, 5th संख्या कोणती असेल तर आपण बघू शकता यांची वजाबाकी केली तर यांचा गुणाकार यांचा गुणाकार, करेक्ट. मग गुणाकार करू आपण, 5 5 25, या ठिकाणी 250 येऊन जाईल, मायनस इथं 4 सक 24चा इथं 4, हातचाला 2, 4 चोक 16 आणि 2 इथं 18, 184. परफेक्ट. आता यांची वजाबाकी करायची आणि उत्तर गोळा मारायचे, काही नाही त्यामध्ये. ते वरचे ते आता समजा वजाबाकी केली तर वरचे ते 50 आणि अलीकडचे 16, उत्तर येतं किती 66. परफेक्ट, 66 आपला आन्सर असेल. पर्याय क्रमांक 4. म्हणजे ही डायरेक्ट संख्या अशा प्रकारे मोजतात ते लोक. ठीक आहे, इझी आहे. ॲव्हरेजमध्ये सुद्धा हा सेम गणित, अशी 2 गणित आपण घेतलेली आहेत. हे सुद्धा ॲव्हरेजचाच भाऊ आहे, समजा मध्य आणि ॲव्हरेज दोन्ही सेमच आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता पुढे बघा, थोडासा मोठा क्वेश्चन आहे, थोडासा आधीच्या क्वेश्चन्सपेक्षा जरा लेंदी आणि क्वालिटी क्वेश्चन आहे. बघू आपण कसं काय ते. एका वर्गामध्ये 40 विद्यार्थी असून त्यांच्यापैकी 15 मुलगे आहेत. तर आता नॉर्मल गोष्ट आहे की 40 विद्यार्थ्यांमध्ये 15 जर बॉईज असतील, मुलगे असतील, तर उरलेले जे काही 25 आहेत त्या काय मुली असतील. तर साईट तुम्ही असं मेन्शन करून घ्या पहिल्यांदा काय ते बाबा साईटलाच, की बाबा वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहेत, त्या 40 विद्यार्थ्यांमध्ये सरळ सरळ 2 भाग झाले, त्याच्यामध्ये 2 भागामध्ये त्याने काय म्हटले 15 मुलगे आहेत. ठीक आहे, मग 40 मध्ये जर 15 मुलगे असतील तर उरलेल्या सगळ्या मुली असतील, म्हणजे आपण त्याला म्हणूया 25 मुली आहेत. बेसिक गोष्ट आहे, एक दिलंय दुसरं आपण तोंडी काढायचं. ठीक आहे, मग त्यांनी काय म्हटलंय, एक परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये जे मुलं आहेत मुलग्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य 33, तसं मागाशी मी गुणाकार केला होता एकूण संख्या गुणिले मध्य, सेम करणारे परत. त्या मुलगे आहेत ना, जे मुलं आहेत त्या लोकांचा मध्य आहे 33. तर आपण बघू शकता या ठिकाणी जर मुलग्यांची आपण टोटल काढली, ठीक आहे, मुलं किंवा मुलांचे गुण आपण असं म्हटलं, तर मुलांची संख्या आहे 15 गुणिले त्यांचा जो ॲव्हरेज आहे मध्य, त्याला तिथे गुणायचं, 15 गुणिले 33 करायचं, त्याचं उत्तर आपल्याला काहीतरी मिळेल. करेक्ट. तसंच सेम या ठिकाणी समजा मुलींचे गुण आपण बघितले, मुलींचे गुण, तर त्यामध्ये मुलींची संख्या आपण आता जस्ट मोजली किती आहे 25 आहे, आणि त्यांचा जो ॲव्हरेज आहे मुलींच्या गुणांचा मध्य आहे 35. तर आपण याला 35 ने गुणायचं. याने आपल्याला काय मिळेल माहिती आहे का, की मुलांना एकूण किती गुण मिळाले, ठीक आहे, नंतर मुलींना एकूण किती गुण मिळाले. मग हे सगळ्यांचे गुण आपण ऍड केले की अख्ख्या वर्गाचे गुण येतील टोटल. करेक्ट आहे. आपण बघूया गुणाकार करून काय येतं ते. इथं 15 नेला गुणलं, 15 त्रिक इथं 45चा 5, हातचा आला 4, परत 15 त्रिक इथं 45, 45 आणि 4 या ठिकाणी आलं इथं 49, इथं आलं 495. करेक्ट. मग आता 25 ने 35 ला आपण गुणतोय, फक्त पाडे व्यवस्थित पाठ करून ठेवा, नाही तर गडबड होईल. ठीक आहे, 25 5 125, त्याचा इथं 5 आला, हातचा आला 12, 25 त्रिक 75, 75 आणि 12 ऍड केलं की इथं बनतो आपला 87. ठीक आहे, तर मुलांचे गुण आले 495 आणि मुलींचे गुण किती आले तर 875. मग अख्ख्या वर्गाचे सगळ्यांचे जर गुण आपण मिळवले तर यांची बेरीज करता येईल आपल्याला. करेक्ट आहे. आणि मग आता त्याच्यावरून तुम्हाला त्यांनी विचारलंय वर्गातील, बघा एकूण शब्द आलेला आहे, वर्गातील एकूण विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य किती. ते एकदम बेसिक आहे, ते टोटल करायची आणि त्याला वर्गातल्या 40 विद्यार्थ्यांनी भाग द्यायचा. आपला आन्सर आपल्या समोर येईल. यांची जर मी बेरीज केली तर बघा, आता यांची बेरीज इथंच करून तुमच्या समोर दाखवतो. एकदम नॉर्मल बेरीज करायची, येतं तिसरी सारखी आपली. ठीक आहे, 5 आणि 5 इथं 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 7 हा 17, हातचा आला इथं 1, 8 आणि 4 12 आणि 13, 1370 हे असतील एकूण वर्गातल्या सगळ्या मुला मुलींचे मिळून गुण असतील, ते लक्षात घ्या. आणि मग त्याचा आपल्याला ॲव्हरेज काढायचा आहे, म्हणजे मध्य काढायचा आहे. तो मध्य कसा काढणार, तर 1370 हे झाले सगळ्या मुला मुलींचे मिळून गुण, आणि वर्गात एकूण विद्यार्थी किती तर 40 आहे. तर 40 ने आपण त्याला देणार भाग. आपला आन्सर आपल्या समोर तयार होईल. 0 0 कॅन्सल. करेक्ट. मग 4 नेला भाग द्यायचा आहे. 4च्या पाड्यामध्ये इथं 4, 4 त्रिक 12, 1 राहिलं 17, इथं 4 चोक 16 पॉईंट, इथं परत 1 राहिला 10, 4 2 8 आणि मग 4 5 20. आन्सर असेल आपलं 34.25. फक्त पाडे व्यवस्थित क्लिअर पाठ करा. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, चला डन. क्लिअर आहे. थोडा मागच्या सगळ्या इझी प्रश्नांमध्ये हा थोडा लेंगदी क्वेश्चन म्हणा, अवघड तर नाही आहे, लेंगदी आहे, बाकी काही नाही त्यामध्ये. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता हा टेक्निकल सर्व्हिसचा प्रश्न आता नुकताच आला होता. ठीक आहे, 2022च्या प्रिलिममध्ये टेक्निकल सर्व्हिसला. ठीक आहे, तर याने काय म्हटलंय बघा आता, की खालील संख्यात्मक माहितीचा मध्यमान, मध्यमान म्हणजे मध्य, लक्षात घ्या तो किती दिलाय, त्याने 6 दिलेला आहे. ठीक आहे, मध्य त्याने 6 दिलेला आहे, आणि त्याच्यावरून त्याने तुम्हाला म्हटलंय की पी ची किंमत काढा. आता पहिला पॉईंट असा आहे की या ठिकाणी ना एफ नावाचं एक अक्षर वापरलं. एफ हे अक्षर म्हणजे या ठिकाणी त्याचा अर्थ सगळ्यांनी लिहून घ्या. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता.
याचा अर्थ साध्या भाषेमध्ये की तो दिलेला नंबर हा किती वेळा आलेला आहे, वारंवारता दिलेली संख्या ही किती वेळा येते, ऑकरन्स किती वेळा आहे, त्याचं वारंवारता किती आहे, याचा बेसिक मिनिंग पहिलं सांगतो. प्रश्न सॉल्व्ह करायला हार्डली एक 40-50 सेकंद लागतील, ते नंतरची गोष्ट आहे. आधी आपण एक समजून घ्यायचं मिनिंग काय नेमकं. तर एक्स म्हणजे दिलेली संख्या, ठीक आहे. दिलेली संख्या काय आहे, 2 आहे. 2 ही संख्या किती वेळा आली, तर 3 वेळा. लक्षात घ्यायचं इथं 3 वेळा आली, ठीक आहे. 4 ही संख्या 2 वेळा आली. याचं ऍक्च्युअल मिनिंग काय ते सांगतो, पहिल्यांदा समजून घ्या. 2 ही संख्या जर 3 वेळा येते त्याचा अर्थ 2 2 2 असं आलं, बरोबर आहे. नंतर 4 ही संख्या 2 वेळा येते, याचं मिनिंग आहे 4 4. करेक्ट, मी अंडरस्टँडिंग करून देतोय. असं सॉल्व्ह नाही करायचं आपल्याला, ते डायरेक्ट करायचे, नंतर सांगतो, ठीक आहे. आता 6 ही संख्या 3 वेळा येते, तर इथं 6 6 आणि परत एकदा 6, करेक्ट. मग त्यानंतर 10 ही संख्या केवळ एकदा येते, तर 10. हेच असतो सांख्यिकी, यालाच म्हणतात. संख्यांचा एका विशिष्ट प्रकारे केलेला अभ्यास म्हणजे सांख्यिकी, बाकी काही नाहीये. आणि मग आता इथं p+5 ही संख्या दोनदा, याला घाबरू नका बघून काय ते, p ची किंमत काहीतरी असणार आहे, तीच तर आपल्याला विचारली, ठीक आहे. p+5 दोनदा, मग याचा मिनिंग काय माहिती आहे का, p+5 दोनदा. यापेक्षा काय अवघड आहे. तक्ता कसा बनला बघायचं, हे बघा आता सगळ्यांनी एकदम आराम केसात. 2 किती वेळा आहे, 1 2 3, ठीक आहे. 2 हा 3 वेळा आहे, करेक्ट आहे. नंतर 4 2 वेळा आहे, मग 4 2 वेळा आहे. तक्त्याचं मांडणी यासाठीच करतात, तेव्हा तुम्हाला सगळा डेटा इतका मोठा लिहिण्याची गरज न पडता एका तक्त्यामध्ये डेटा यावा, म्हणजे तो तक्त्याचा उपयोग होतो, बाकी काही नाहीये, ठीक आहे. आणि मग आपण आत्ता सुद्धा याचं उत्तर काढू शकतो. ह्या सगळ्यांची बेरीज भागिले किती संख्या त्या, ह्या जेवढ्या वेळा आलं ते बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, म्हणजे जे काय असेल ते आपण 11 वगैरे जे काय असेल त्यांनी त्याला भाग द्यायचा, दॅट्स इट, ठीक आहे. पण इतकं लेंग्दी आपल्याला ते गणित करायचं नाहीये, ठीक आहे. आपण त्याला थोडंसं सिंपल करूया. असं न करता जर मी तुम्हाला म्हटलं की 2 ही संख्या वारंवारता किती वेळा आली, किती वेळा आली, तर 3 वेळा आली, तर मी डायरेक्ट म्हणू शकतो सर इथं 2 गुणिले 3 करा, परफेक्ट. म्हणजे बेत्रिक 6, 2 2 2 बेरीज काय आली 6, ठीक आहे. त्यानंतर 4 ही संख्या दोनदा आली, तर त्याला काय करायचं, 4 गुणिले 2 म्हणजे 4 दोनदा म्हणजे 4 दुने 8, ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस 6 तीनदा आलाय, त्याला म्हणायचं 6 गुणिले 3. त्यानंतर प्लस पुढे 10 एकदाच आलाय, तर 10 गुणिले 1 प्लस p+5 ही संख्या दोनदा आली, ठीक आहे. मग त्याला इथं गुणिले 2. हे व्यवस्थित समजून घ्या सगळ्यांनी. हे फक्त शेवटचं जरा जास्त क्लिअर कट करा, कारण त्याच्यावरच प्रश्न आलेला आपल्याला, ठीक आहे. आणि या सगळ्यांना जर भाग देत असताना यांच्या आता तुम्हाला फ्रिक्वेन्सी हे किती किती वेळा ते ऍड करावं लागेल. मग इथं 3 आणि 2 इथं 5, 5 आणि 3 इथं 8, 8 आणि 1 इथं 9, 9 आणि 2 इथं 11. जर मी याला 11 ने भाग दिला तर याचं येणारं उत्तर आपल्याला दिलं गेलेलं आहे, त्याचा मध्यमान, त्याचा मीन हा 6 आहे, तर = 6 असं साईडला इथे इक्वल टू करून लिहावं लागेल, 6. क्लिअर. आणि मग आता याचं उत्तर आपण सॉल्व्ह करूया. 3 दुने 6, ठीक आहे, करेक्ट. जे मागाशी आपण तोंडी करू शकत होतो 2 2 2, पण ते अजून लवकर करू शकतं. पण ही जी स्टेप आहे ही तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी मी दिली. तुम्ही परीक्षेत काय करणे, डायरेक्ट 3 दुने 6 इथून परीक्षेत चालू करायचं, ठीक आहे. 6 4 दुने 8 अधिक साहित्रिक 18 अधिक 10 1 10. थोडा तो ब्रॅकेट जो आहे ना, आपलं बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स खूप छान पाहिजे. ते 2 ने ब्रॅकेटला गुणल्यावर दोघाला गुणेल तो, ठीक आहे. मग ते गुणलं काय माहिती आहे का, 2 गुणिले p म्हणजे ते 2 टाइम्स ऑफ p, 2p प्लस 5 दुने 10. आणि मग हे सगळं होईपर्यंत हा जो 11 इथं भागिले तो इथे थांबतच नाही ना, तो 11 इथून त्या 6ला क्रॉस करतो. मग ते 11 ने 6ला क्रॉस केलं की 11 सक 66 असं तयार होतं पलीकडच्या बाजूला, ठीक आहे. हे बेसिक मॅथ्स आहे, बाकी काही नाही त्यामध्ये. आणि आता नंबर्सची ॲडिशन करून घ्यायची. 2p ला इथंच असंच ठेवायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही. नंबरची ॲडिशन बघा आता, ठीक आहे. हे 10 आणि 10 20, 20 आणि 18 जर आपण ऍड केलं त्या ठिकाणी ते बनतं 38, 38 आणि इथले 8 जर आपण ऍड केले तर बनलं 46, आणि 46 आणि 6 ऍड केलं तर बनलं इथं 52, ठीक आहे. तर इथं बनला 52 अधिक हा 2p ॲज इट इज जागेवरच आहे = 66. आता पुढची स्टेप तर एकदम इझी असते, आपल्याला माहिती आहे काय होणार आहे. हा 52 पलीकडे जाऊन मायनस होईल, मग ते काय बनतं बघा, इथं 66 वजा इथं 52 झालं मायनस ते. आणि मग पुढच्या स्टेपमध्ये हा 2p जो आहे तो = 66 मधून जर आपण 52 मायनस केले तर इथं 14, आणि हा जो 2 आहे तो 2 तिथे जाऊन त्याला भाग देतो. तुम्ही इथून जरी भाग दिला तरी चालतो. बे 1 बे, बे 7 14, आणि आपलं फायनल आन्सर असेल p = 7, करेक्ट. मग आपला पर्याय नंबर असेल 3. क्लिअर आहे सगळ्यांना, परफेक्ट आहे, गुड. चलो नेक्स्ट. आता आपण बघूया टाईप नंबर 2. पॉज कर.
मध्यकमध्ये त्याला आपण मीडियन असं म्हणतो इंग्रजीमध्ये, आणि ज्यामध्ये काय करतात तर सामग्रीतल्या संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडतात. आपण जनरली सगळ्या संख्या चढत्या क्रमाने मांडू, लहानापासून मोठ्यापर्यंत, ठीक आहे. आणि त्यामध्ये काय करतात, जी संख्या मध्यभागी येते त्याला त्या सामग्रीचा मध्यक असं म्हणतात. इतकं इझी येते, ठीक आहे. तर आता समजा, आता उदाहरणार्थ समजा 5 संख्या असतील, तर 5 संख्यांच्या मधली संख्या काय असेल, तिसरी संख्या असेल. पण जर संख्या 6 असतील तर काय करतात तेही सांगतो. तर जर समजा प्राप्तांकाची संख्या सम असेल, म्हणजे 6 असतील संख्या, 4 असतील किंवा तिथे समजा 8 असतील, तर त्या ठिकाणी ज्या मध्यावरती 2 संख्या येतात ना, 2 संख्या, मग उदाहरणार्थ गणित घेतलं की कळलं तुम्हाला, सेकंड गणितात मी सांगेल तुम्हाला, त्यांचा ॲव्हरेज काढतात. मग त्या संख्यांचं सरासरी काढतात ते लोक. उदाहरणार्थ पहिलं आपलं जे बेसिक आहे ते पहिलं बघून घेऊ आपण. आपल्याला उदाहरण नंबर 1 दिलेलं आहे, 72, 66, 87, 92, 63, 78 आणि 54. याचा आपल्याला मध्यक काढायचं आहे, यातली आपल्याला मिडल टर्म काढायचं आहे, मधली संख्या काढायची, ठीक आहे. तर आपण यात सगळ्यात पहिल्यांदा चढता क्रम लावूया. चढता क्रम म्हणजे लहानापासून ते मोठ्यापर्यंत. तर या सगळ्या संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या दिसते ती 54, ठीक आहे. मग जसं तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करा, 54 लिहिलात ना तर 54 लगेच कट करून टाकायचा, ठीक आहे. मग 54 नंतर 50 मधली कुठली संख्या दिसते का, तर नाही. मग 60 मधली कुठली संख्या बघा, 60 मधल्या संख्येमध्ये इथं 63 दिसतोय आणि 66 दिसतोय. तर आधी काय येणार आहे, 63 येणार आहे, तिथं 63 लिहायचा. त्याच्यानंतर लगेच काय येणार, मग 66 येणार आहे. आता 60 वाल्या सगळ्या संख्या तर संपल्या दिसतात. मग 70 वाल्या संख्या बघायच्या. 70 वाल्या संख्यांमध्ये इथं 72 दिसतोय आणि 78 दिसतोय. तर इथं क्रम लावायचा, 72 आणि मग 78, ठीक आहे. ह्या दोन्ही संख्या कॅन्सल. म्हणजे जर लिहिलं की लगेच कॅन्सल करा, म्हणजे लक्षात राहील काय राहिलंय म्हणून आपल्याला, आणि ते सोपं होत जातं परत. मग आता उरलं इथं 87 आणि 92, त्यात 87 आधी येणार आहे क्रमानुसार गेलो तर, आणि 92 हा नंतर येणार आहे. मग अशा प्रकारे आपला हा सिक्वेन्स परफेक्ट झाला. मग ह्या संख्यांमध्ये काय करतात, जी संख्या मिडलला आली, मध्ये आली, ती संख्या म्हणजे याचा मध्य कसा असते हे लक्षात घ्या. तर यामध्ये आपण जर बघितलं की आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ, या पद्धतीचा प्रश्न आपण जर बघितला, मिडलला कोण आलंय 72, तर 72 जो आहे तो आहे आपला मध्यक, ज्याला आपण मीडियन असं म्हणतो. इतकं सिंपल आहे ते, ठीक आहे. झालं 72 करेक्ट, परफेक्ट. पण जर संख्या समजा इथं अर्ध्याने अर्ध्या होत नसतील आणि मिडलला काही येत नसेल तर काय करायचं ते आपण आता बघूया. तर पुढचा क्वेश्चन आता हा वाला बघा. यामध्ये इतक्या साऱ्या सगळ्या संख्या दिल्यात, कन्फ्युजिंग वाटतं. यामध्ये तुम्हाला 20 मधल्या काय सांगतं, 20 मध्ये 21 दिसतो सगळ्यात लहान. आपण चढता क्रम लावूया. सगळ्यात पहिल्यांदा इथं जर बघितलं आपण 21 म्हणजे आता 20 मधल्या संख्या आपण बघणार. 21 नंतर 20 मध्ये जर पाहिलं त्या ठिकाणी आपल्याला इथे 23 दिसतोय आणि 25 दिसतोय. तर पहिल्यांदा 23 येईल, त्याच्यानंतर 25 येईल, दोन्ही संख्या कॅन्सल, करेक्ट. त्यानंतर मग आता 20 मधल्या संख्या मला वाटतं बऱ्यापैकी गेलात. आता पुढे येणार 30 मधल्या संख्या. 30 मधल्या संख्येमध्ये 30 आहे, त्यानंतर आणि 32 दिसतोय, इथे 36 दिसतोय आणि 33 दिसतोय. यांचा क्रम लावून टाकायचा. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी येतोय 30 नंतर मग तुम्हाला पुढे दिसतोय या ठिकाणी इथं 32. जसं तुम्ही लिहिताय तसं कॅन्सल करत चला. 30 झालंय, 32 झालंय, 32 नंतर आता 36 आणि 33 मध्ये तुम्हाला लोकांना 33 आधी घ्यावा लागेल आणि 33च्या नंतर मग 36 येईल. आणि मग आता 30 वाल्या सगळ्या संख्या संपल्यात. आता 40 मधल्या संख्या बघायच्या. तिथं तुम्हाला 40 एक दिसतोय, त्यानंतर 40 नंतर परत आणखीन पुढे गेलात तर इथं 42 आणि 42 नंतर फायनली अल्टिमेटली इथं 43 हा शेवटी शिल्लक राहतोय. तर आपण यांचा चढता क्रम लावल्याच्या नंतर आता परत तेच मागासारखं करायला जायचं की अर्ध्या संख्या करून बघायच्या. म्हणजे अर्ध्या इकडं अर्ध्या तिकडं असं करताना होतं काय बघा. एकूण संख्या किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. संख्या 10 आल्या, 8 आल्या, 12 आल्या, तर मिडल टर्म काढणं थोडंसं जड जाऊ शकतं आपल्याला. मग काय करायचं, इथून या 5 संख्या झाल्या बघा, 1 2 3 4 5. इथून 1 2 3 4 5, तर मिडल संख्या इथं यायला पाहिजे, करेक्ट ना, मध्यम इथं यायला पाहिजे. मग ते घ्यायचं कसं, तर 32 आणि 33च्या मधली संख्या आपण 32 33ला सिलेक्ट करायचं आणि याच्या मधली संख्या कशी काढतात, तर ॲव्हरेजच्या टेक्निकने काढतात. काय करतात बघा, आता याचा तुम्हाला लोकांना मध्यक काढायला जर त्यांनी विचारला याचा मध्यक किती असेल, त्या दोघांची बेरीज करायची. 32 आणि 33ची बेरीज करून त्याला आपण काय करायचं, त्याला हाफ करायचं. म्हणजे आपण त्याला काय करतोय, त्याचा मिडल टर्म काढतोय. लक्षात घ्या, दोघांची बेरीज आली या ठिकाणी 65. 65ला 2ने भाग दिला, इथं 2 त्रिक 6, इथं 2 दुने 4 आणि इथं पॉईंट म्हणजे 32.5 असेल याचा मध्यक, मीडियन. क्लिअर. बरं, आता त्याच्यानंतर पुढे आलो आपण. आता काही क्वेश्चन स्टेट बोर्डमधलेच क्वेश्चन मी घेतलेले आहेत. त्यामध्ये एका क्रिकेट खेळाडूने सलग 11 मॅचेसमध्ये, किती मॅचेसमध्ये, 11 मॅच खेळलाय तो. आणि 11 मॅच खेळल्यामुळे तुम्हाला लोकांना मिडल टर्म आता डायरेक्ट सापडणार आहे. हे लक्षात घ्या, इझी पडणार आहे ते, कारण ऑड नंबर येतात. ठीक आहे. मग जे काही त्याने रन्स केले ते बघा आता, 41 58 35 80 23 आणि पुढे 12 63 48 107 9 आणि 73. तर यामध्ये सर्वात कमी रन्स, सगळ्यात कमी धावा त्याने केल्यात 9. तर मी सुरुवातीला चढत्या क्रमाने करत असताना पहिल्यांदा 9 येईल. 9 कॅन्सल केल्यानंतर आता 10 मध्ये काय दिसतंय का, हा 10च्या सिरीजमध्ये इथे 12 दिसतोय. तर 9 नंतर 12 नंतर अजून 10च्या सिरीजमध्ये अजून काही 10 ते 20च्या मध्ये काय दिसतंय का, काही दिसत नाहीये. ठीक आहे. मग त्यानंतर 30 मधली कुठली संख्या, 20 मधली कुठली संख्या दिसते, तर अर्थात या ठिकाणी आपल्याला दिसतोय इथं 23.
हा 23 त्याच्या पुढे फॉलो करायचा सिक्वेन्स लगेच 23 आणि लिहिलं की लगेच कट करत चला, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील की काय झालंय आणि काय राहिलंय ते. ठीक आहे, 23 नंतर आता 20 मधलं काही दिसत नाही, मग डायरेक्ट आपण 30 मध्ये प्रवेश करूया. 30 मध्ये आपल्याला दिसतं इथं 35, हा 35 इकडे या साईडला पुढे सिक्वेन्समध्ये येऊन जाईल आणि 35च्या नंतर मग आता 30 मधली कुठली संख्या दिसते तर अजिबात नाही, त्या पुढची संख्या दिसते आपल्याला सरळ सरळ 41. आता येणार या ठिकाणी 41, जसं लिहिलं की लगेच कट करून टाकायचं. अजून 40 मधल्या संख्यामध्ये 48 पण दिसतोय. 48 आपलं उत्तर इथे सुद्धा येऊ शकतं, पण ते नंतर थोड्या वेळाने सांगतो. म्हणजे जनरली 11 मॅच आहेत ना, तर इथं 6वी मॅच ही आपली मिडल टर्म असणार आहे, तरी पण आपण कंप्लीट करून घेऊ सिक्वेन्स आपला काय तो. तर 48च्या नंतर आपण जर पुढे गेलो तर इथं आपल्याला सरळ सरळ दिसतं की इथं 50 मधला 58 दिसतोय, तर 58 इथे येईल. सिक्वेन्सनुसार गेलो 58 नंतर आता काय यायला पाहिजे, तर इथं 63 यायला पाहिजे, तर 63 इथे आला. 63च्या नंतर जर आपण गेलो इथं 73 आपल्याला सरळ सरळ दिसतोय, 73. ठीक आहे, त्याच्यानंतर 73 झाल्याच्या नंतर पुढे राहिला आता फक्त 80 आणि 107. हे कट केलेला फायदा असतो, जे उरलेलं तेवढंच लिहायचं असते, लक्षात घ्या, आणि ते सिक्वेन्समध्ये लिहायचं 80. आणि 80 नंतर शेवटचं जे काय मॅच राहिली ती आहे 107 रनाची, 107 इथे येईल. हे झालं सगळ्या 11 मॅचेस. आणि त्याच्यामध्ये मिडल टर्म म्हटल्यानंतर काय करायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 मॅचेसमध्ये मिडल मॅच जी मधली मॅच असेल त्यामध्ये 1 2 3 4 5 इथून सोडायच्या, ही मिडलला येईल. 1 2 3 4 5 तिकडे सोडायच्या, 5 आणि 5 10 आणि त्याच्यामधली 11, याला म्हणणार आपण मध्यक. क्लिअर? म्हणजे आपलं उत्तर असेल 48. इतकं सिंपल आहे, फक्त सिक्वेन्स व्यवस्थित लावा. एखादा नंबर जर मिस झाला तर गडबड होऊ शकते, त्यामुळं एकदा संख्या लिहून घेतल्यानंतर त्या मोजत चला की सगळ्या आल्यात का, व्यवस्थितपणे संख्या बसल्यात का त्या. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आता 10 टोमॅटोंचं वजन दिलं. आता 10 म्हटलं की तुम्हाला सांगितलं मगाशी इथं मिडल टर्म येत नाही. मिडल टर्म जर येत नाही तर लक्षात घ्यायचं तुम्हाला ते मिडलच्या 2 संख्यांचा ॲव्हरेज काढावा लागतो. ठीक आहे, मग आपण पहिला सिक्वेन्स लावून घेऊ. तर यामध्ये जे काही त्यांनी ग्रॅममधलं वजन दिलंय त्यामध्ये 60 70 90 95 50 65 70 80 85 95, यामध्ये सगळ्यात लहान मला दिसते 50. तर मी सुरुवात 50 पासून करेल. 50 लिहिला की लगेच प्रोटोकॉल प्रमाणे ते कट करेल. 50 नंतर 55 60 वगैरे, इथं 55 दिसत नाही पण 60 दिसतो आपल्याला. एक्झॅक्टली 60 ही संख्या त्याच्या पुढे फॉलो होईल. 60 नंतर 60 कुठे रिपीट आहे का, तर 60 नाही, तर 65 आपल्याला इथं दिसतोय कुठेतरी पुढे 65 65. मग इथं 65 सिक्वेन्समध्ये आलं. 65 नंतर तुम्हाला लोकांना 65 परत कुठे नाहीये, मग 70 हा दोनदा आलाय, तर 70 इथे पण आहे इथं पण आहे, तर त्याला दोनदा लिहावं लागेल सलग. 70 70 यात कुठलं कंपॅरिझन नाही, दोन्ही सेम असतील, ते एका पुढे एक लिहून टाकायचं, काही विषय नाही. 70 नंतर जर आपण पुढे गेलो तर इथं 75 काही कुठे दिसत नाही, मग 80 दिसतो आपल्याला सगळं बरोबर. तर 80 याच्या एक्झॅक्टली पुढे, 80च्या नंतर पुढे तुम्हाला इथे दिसतोय इथं 85. 85 सिक्वेन्समध्ये इथे येऊन जाईल. 85 नंतर 85 कुठे रिपीट नाही, मग 90. 90 आपल्याला सरळ इथे दिसतोय समोर 90. त्यानंतर उरलेल्या संख्या आहे 95 95 दोन वेळा, तर 95 95 मी दोनदा इथे लिहून घेईन. 95 95. या पद्धतीने करा, खूप सिंपल जाईल. राहिली गोष्ट मधल्या संख्येची, तर काय करणार मगासारखं सेम 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ह्या सलग 10 संख्या आहेत. 10 संख्यांमध्ये मधली संख्या तर डायरेक्ट काढता येत नाही, मग काय करायचं 1 2 3 4 5 ही 5वी संख्या आणि ही 6वी संख्या, या दोघांच्या मधली संख्या ही मिडल टर्म असणार आहे. म्हणजे बघा या दोघांच्या मागे इथं 4 संख्या मी सोडल्यात, यांच्या पलीकडे 4 संख्या सोडल्यात, तर ह्या दोघांचा ॲव्हरेज म्हणजेच आपलं असणार आहे मध्यक, हे लक्षात घ्या. तर अर्थात इथे मी काय करणार, जो मध्यक काढायचा आहे त्यासाठी ह्या दोघांची बेरीज करणार आणि त्या दोघांना इथं 2 ने भाग देणार बेरजेला. ठीक आहे, तर तुम्ही तोंडी काढू शकता. 70 80 मध्ये काय येतो तर 75 येतो. ठीक आहे, तरी समजा सॉल्व्ह केलं, इथे येणार 150, त्याला 2 ने भाग दिला, आपला आन्सर असेल 75. पर्याय क्रमांक असेल 3. परफेक्ट आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. आता थोडा वेगळ्या पद्धतीने विचारायचा प्रयत्न केला आहे, अवघड नाही आहे, सिंपल आहे. 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेत, म्हणजे आपलं अर्ध काम तर सोपं करून दिलंय. ऑलरेडी सगळं क्रमात मांडून दिलं, त्यामुळे टेन्शन कमी आपल्याला. आणि त्याने म्हटलंय त्यांचा मध्यक हा 11 आहे, तसं मीडियन किती आहे 11 आहे. तर मध्यक जर 11 असेल अध्यक्ष, तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, आणि त्याचा मध्यक तुम्हाला लोकांना 11 दिलाय, म्हणजे याच्यामध्ये आता 10 प्राप्तांक आहेत. 10 प्राप्तांकाला तुम्हाला मिडल टर्म काढण्यासाठी मगाशी मी टेक्निक सांगितली, पुन्हा तेच वापरू आपण. बघा आता 1 2 3 4 लोक सोडून द्यायचे, इथून 1 2 3 4 लोक सोडून द्यायचे, आणि याच्यामध्ये हे जे 2 कार्यकर्ते आहेत, ह्या 2 कार्यकर्त्यांचा तुम्हाला लोकांना मध्यक त्यांनी ऑलरेडी दिलाय 11. सॉल्व्ह कसं करतात, तर अर्थात आपल्या बेसिक टेक्निकनुसार x अधिक 1 अधिक x अधिक 3 या दोघांची बेरीज करून त्याला जर 2 ने भागलं तर आपल्याला मध्यक मिळतो, आणि तो मध्यक आपल्याला दिलाय त्यांनी किती, तर 11. तर हा 11 पुढे दाखवायचा आणि एक समीकरण तयार करायचं. म्हणजे कसं होईल बघा, आता x आणि x ची बेरीज जर केली आपण, त्या ठिकाणी तर 2x येईल अधिक
3 आणि 1 केलं तर इथे येईल 4 आणि हा जो 2 इथं भागिले तो तिकडे गेला की क्रॉस होईल, मग उत्तर येईल 11 दुने 22. परफेक्ट आहे. हा 4 पलीकडे गेला की मायनस होईल, म्हणजे 2x इज इक्वल्स टू आपलं इक्वेशन बनेल 22 वजा 4 आणि त्याच्या पुढली स्टेप 2x बरोबर 22 मधून 4 गेलं तर आलं 18 आणि जर 2x बरोबर 18 येणार असेल तर आता 2 ने 18ला डायरेक्ट भाग जाणारच आहे, तर बे 1 बे आणि तर बे 9 18. आपला आन्सर असेल इथे या ठिकाणी x इक्वल्स टू 9. ॲज सिम्पल एज दॅट. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे आता हा क्लर्क टायपिस्टला 2014च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, इतक्या सगळ्या संख्या दिल्या त्यांनी, त्यांचा मध्यांक त्यांनी विचारला किती असेल. ठीक आहे, कसं करतात ते बघा. आता यामध्ये आपण परत एकदा सिक्वेन्स लावणार आहे. सिक्वेन्समध्ये ह्यामध्ये फक्त एकदा संख्या बघून घ्यायच्या. सगळ्यात लहान कोण आपल्याला कट्टोकट दिसते की 22 आहे, त्याला आपल्याला चढत्या क्रमाने मांडावं लागेल. ठीक आहे, मग 22च्या नंतर मग आता येते 23 24 24 दिसतोय, 22 झालाय आता 24 येईल. ठीक आहे, 24 नंतर पुढे 25 दिसत नाहीये, मग 26 दिसतोय, 26 त्याच्या पुढे येऊन जाईल. ठीक आहे, 26 नंतर नेक्स्ट असेल आपला 27चा नंबर इकडच्या, 27 आला. 27 नंतर 28 नाहीये पण 29 तर सरळ सरळ दिसतोय आपल्याला, 29 आलं. 29 नंतर मग 30 नाहीये, 31 नाहीये, डायरेक्टली 32 दिसतोय, इथं 32चा नंबर लागेल. ठीक आहे, त्यानंतर 32 नंतर तुम्हाला इथं 35 आणि 40 दिसतंय, ते डायरेक्ट लिहून टाका 35 आणि 40. ठीक आहे, आणि मग आता संख्या बघायच्या, मिडलला काय येते ते बघायचं. आपण मोजून बघूया किती संख्या आहेत त्या. 1 2 3 4 5 6 7 8. अरे बापरे, 8 आलं, 10 आलं, 6 आलं, 12 आलं. तर काय करायचं, मिडलवाल्या 2 संख्या पकडायच्या आणि त्यांचा ॲव्हरेज काढायचा. ठीक आहे, तर इथून या ठिकाणी आपण जर बघितलं 1 2 3 संख्या इथून सोडल्या, 1 2 3 संख्या इथून सोडल्या, तर ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे 27 आणि 29च्या मध्ये जी संख्या येईल ते असेल आपलं मीडियन म्हणजे मध्यक. ठीक आहे, आणि तो मध्यक कसा काढायचा, तर सेम मगासारखाच काढायचा आहे. मध्यक इज इक्वल टू ह्या दोघांची करायची बेरीज आणि त्याला भाग द्यायचा 2 ने. असंही आपल्याला कळलं पाहिजे 27 आणि 29च्या मध्ये तो 28 ते आपला आन्सर असलं पाहिजे, किंवा ॲड करून बघा. 27 29ची बेरीज केली तर या ठिकाणी येतं 56, त्याला 2 ने भाग दिला तर आपला आन्सर येते 28. या प्रश्नाचं उत्तर असेल 28, पर्याय क्रमांक 2. क्लिअर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर या वर्षी म्हणजे पाठी 2022 मध्ये MPSCने सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला CSATच्या परीक्षेमध्ये, MPSC CSATमध्ये. ठीक आहे, राज्यसेवेला. तर आता बघू आपण नेमका इतका मोठा डेटा त्यांनी दिलाय, कारण मार्क पण 2.5 आहेत, त्यानुसार डेटाही जास्त आहे. तर त्यांनी काहीतरी म्हटलं की खालील संख्यांचा मध्यांक म्हणजे मीडियन काय आहे, x आहे, तर आपल्याला त्याची किंमत काढावी लागेल. पहिल्यांदा x आहे असे मानू. ठीक आहे, मग दिलेल्या संख्यांना मी पहिलं चढत्या क्रमाने मांडतोय आपल्या आपल्या बेसिक पद्धतीनुसार. मग यांच्यामध्ये इतक्या सगळ्या संख्या दिल्या, तुम्हाला काळजीपूर्वक बघावं लागेल. खूप साऱ्या संख्या हे डबल ट्रिपल पण आहेत आतमध्ये. ठीक आहे, तर इथं सगळ्यात लहान संख्या दिसते आपल्याला 8. तर मी सुरुवात करेल 8 पासून. 8 नंतर जर पुढे गेलो 8 कॅन्सल, पुढे येतो 9. 9 नंतर आपण बघितलं 10 नाहीये, 11 नाहीये, 12 नाहीये, डायरेक्टली 13 दिसतोय आपल्याला. आणि 13 ही संख्या जर आपण नीट बघितली तर 13, त्यानंतर परत एकदा इथं 13 दिसतोय आणि असा 13 हा आपल्याला इथं 2 वेळा दिसतोय. तर 13 आपण इथं 2दा लिहायचा सिक्वेन्समध्ये आणि त्याला लिहिल्यानंतर कॅन्सल करायचं, जेणेकरून काही मिस होणार नाही आपलं त्यामध्ये. 13 नंतर 14 ही संख्या आपण बघतोय, 1दा 2दा 3दा आणि 4दा, असा 14 1 2 3 आणि 4 असं 4 वेळा आपला 14 हा संख्या तुम्हाला आतमध्ये दिसते. त्याच्यानंतर आपण त्याला कट करणार आहेत आपल्या प्रथेनुसार. 14 14 कॅन्सल, सगळीकडून कॅन्सल करून टाकला. मग सिक्वेन्स लागतो आता 15चा. तर 15 ही संख्या 1 2 आणि 3, तब्बल 3 वेळा 15 आला. 15 15 आणि 15. फक्त डेटा थोडा जास्त असतो, किचकट असतो, पण इझी पडतं ते. 15 3 वेळा आलेला आहे, 3 वेळा त्याला कॅन्सल करून टाकतो. म्हणजे लक्षात राहील आपलं काय राहिलंय ते. 15 नंतर 16 ही संख्या तुम्हाला लोकांना 2दा दिसते, तर इथे येणार 16, त्याच्या पुढे परत 16 आणि मग उरलेल्या याच्यामध्ये 16 जर मी 2दा कॅन्सल केला तर उरलं फक्त प्रश्नामध्ये 17 17 2 वेळा, तो सुद्धा मी कॅन्सल करतोय आणि 17 17 याच्या पुढे फॉलो होईल. क्लिअर. हे सगळं लिहिल्याच्या नंतर त्यांनी म्हटलं होतं की यांचा जो काही मध्यक आहे तो मध्यक आहे x. आपण पहिल्या संख्या मोजू किती आहेत नेमक्या काय त्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. जर 15 संख्या असतील त्याचा मध्यक आपल्याला परत ॲव्हरेज काढून काढायची गरज नाही, डायरेक्ट मधली संख्या आपण घेणार आहे. तर यामध्ये मधली संख्या घेत असताना 1 2 3 4 5 6 आणि 7, 7 संख्या डावीकडे सोडून द्या. 7 संख्या 1 2 3 4 5 6 7 उजवीकडे सोडून द्या. 7 7 दोन्हीकडे सोडल्यानंतर जे एक्झॅक्टली मध्ये येईल तो असेल आपला मध्यक आणि त्याला त्यांनी म्हटलं की तो x आहे. ती झाली x ची किंमत. परफेक्ट आहे. x ची किंमत आपण काढली, किती आली, 14 आली. मग त्यांनी परत आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा ट्विस्ट केलाय, मार्क 2.5 प्रश्न 2 in 1 केलाय. त्याने काय केलंय, जर त्याने म्हटलं 8 ऐवजी 18 ही संख्या जर घेतली तर आता फक्त ह्यात काय होईल माहितीये का, हा जो 8 आहे इथून निघून जाईल
आणि येणारा 18 इथे येणार नाही, तो डायरेक्ट शेवटी येऊन जाईल, बरोबर आहे. मग आपण काय करणार, सिक्वेन्स आता थोडा चेंज करणार आणि सिक्वेन्स चेंज करताना तुम्ही संख्या बरोबर एकाखाली एक मांडा, मी तुम्हाला मध्ये काढणं परत आणखीन सोपं जाईल. म्हणजे 9 इथून नका सुरू करू, बरोबर याच्या खालून सुरू करा. ठीक आहे, 9 म्हणजे हे जे होतं ते आपलं केस नंबर 1 होती, जे दिलं होतं त्याने. आणि हे जे होतं आता सेकंड नंबर त्याने जे काही चेंज केलं त्या दोन संख्या, 8च्या बदली काय टाकलं होतं, म्हणजे एकच संख्या चेंज केली ती, 8च्या बदली त्याने 18 टाकलाय. 18 मध्ये कुठेच येणार नाही, सगळ्यात लास्टला येऊन बसेल. ठीक आहे, मग आता हा सिक्वेन्स बघा, 9 13 परत 13, त्यानंतर 14, हा ऑलमोस्ट 4 वेळा. त्याच्यानंतर 15 आता मध्ये येऊन बसेल बघा, 15 15 15 आणि त्याच्यानंतर पुढील 16 16 दोनदा, त्यानंतर 17 17 दोनदा आणि त्याच्यानंतर शेवटी येईल आपला जो 8 ऐवजी 18 टाकलाय तो, म्हणजे 18 हा लास्टला असेल इथं. ठीक आहे, आणि ह्या सिक्वेन्समध्ये आता परत आपल्याला परत मोजायची गरज नाही, कारण लिहिताना पण असं लिहिलं की जेणेकरून मिडल टर्मच्या खाली बरोबर दिसतोय आणि तो असेल आपला इथला 15. आणि त्याला त्यांनी नाव दिलंय की जर तो येणारा मध्यक असेल तो काय असेल, वाय असेल, तर याला त्यांनी म्हटलंय वाय. ठीक आहे, परफेक्ट. एक्सची किंमत आली 14 आणि वायची किंमत आली 15 आणि प्रश्न विचारलाय एक्स आणि वाय यांची बेरीज किती. हे अशा प्रकारे लेंथी क्वेश्चनसाठी असं करतात. ठीक आहे, मग आणि फायनली आपलं एक्स आणि वायची बेरीज जर आपण केली तर ती असेल 14 अधिक 15 आणि याचं उत्तर असेल 29. तर हे आपलं आन्सर असेल हा यावेळचा सीसॅटचा 2022चा क्वेश्चन, त्याला 2.5 मार्क होते. असंच इथून पुढं आयोगाने हा घटक आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केल्यामुळे याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता नाही. तो ऑलरेडी यावर्षी याला सुरुवात झाली, 2022 पासून प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. मग 2023च्या परीक्षामध्ये प्रश्न पडणार आहे, 24च्याही पडतील. ठीक आहे, तर हा घटक जो झाला तो आहे आपला मध्यांक.